सातारा लोकसभा भाजपाला सुटत असेल तर बदलात नाशिक आम्हाला सोडा ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपकडे करत असल्याची माहिती समोर आली। राष्ट्रवादीच्या प्रस्तावामुळे महायुतीमध्ये नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। साताऱ्यात उद्या उदयनराजेंचा भव्य सत्कार सोहळ्याचे पोस्टर लागले। दुसरीकडे राष्ट्रवादीला बारामती, रायगड, शिरूर, नाशिक आणि परभणी या 5 जागा मिळणार ही माहिती आहे। म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने साताऱ्यावरचा आग्रह सोडला का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। सर्व शक्यता त्या ठिकाणी असू शकतात। अमित भाई शाह यांच्याजवळ बैठक झाल्यानंतर राज्यामध्ये 48 लोकसभेच्या जागांना सामोरं जात असतानाच 45+ आमच्या सर्वांचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे राज्यपातळीवरती सर्वच तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते, घटक पक्षाचे नेते एकत्रितपणे बसून आम्ही त्या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतो आहोत। त्याच्यामध्ये काय कधी काय असतं की कोणाकडे उमेदवार नसतो चांगला, मग उमेदवार देतात किंवा पक्ष पाहिजे, पक्ष ते आपसामध्ये बसून जे आहे ते ठरवतात। एकूण काय तर या महायुतीचे जे आहे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत, हा सगळ्यांचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं एकमत घडवण्याचे प्रयत्न आहेत। आणि मग कुठे काही सुधारणा करायची असेल तर ती सुधारणा पण करण्यात येते। बघा, इच्छा व्यक्त करणं काही चुकीचं नाही। प्रत्येकाची ताकदीनुसार ते इच्छा व्यक्त करतायत। शेवटी पक्षश्रेष्ठी आहेत, आमचे पक्षाचे नेते आहेत निर्णय घेण्यासाठी आणि योग्य ते निर्णय तुम्हाला यादीमध्ये दिसेल। आणि एकदा यादीमध्ये नाव आलं तर सगळेजण महायुतीचे सगळे नेते आम्ही कामाला लागणार आहोत, मग काय मागे पुढे बघणार नाही।